कथा गाणारे गाढव। एका गावात एक धोबी होता आणि त्याच्याकडे धोंडू नावाचे एक गाढव होते। धोबी दिवसभर त्याच्याकडून खूप काम करून घ्यायचा, पण त्याला पोटभर खायला द्यायचा नाही। त्यामुळे धोंडू नेहमी भुकेलेला आणि दुबळा झाला होता। रात्री धोबी त्याला चरण्यासाठी मोकळं सोडत असे। असंच भटकत असताना धोंडूची मैत्री चंपू नावाच्या एका कोल्ह्याशी झाली। दोघेही रात्री अन्नाच्या शोधात एकत्र फिरू लागले। एके रात्री चंपू कोल्हा धोंडूला म्हणाला, मित्रा, मला एक अशी जागा माहितीये जिथे आपल्याला पोटभर खायला मिळेल। जवळच एक काकडीचं शेत आहे, तिथे खूप ताज्या आणि रसरशीत काकड्या लागल्यात। दोघेही मित्र त्या शेतात शिरले। मनसोक्त काकड्या खाल्ल्यामुळे काही दिवसातच धोंडू गाढव चांगलंच गुटगुटीत झालं। अशीच एक पौर्णिमेची रात्र होती। स्वच्छ चांदणं पडलं होतं। पोटभर काकड्या खाल्ल्यानंतर धोंडू खूप खुश झाला। तो आनंदाने चंपू कोल्ह्याला म्हणाला, मित्रा, बघ किती सुंदर रात्र आहे। आज माझं मन इतकं प्रसन्न झालंय की मला एक छान गाणं गायची इच्छा होतीये। हे ऐकताच चंपू कोल्हा घाबरला। तो म्हणाला, अरे मूर्खा, हे काय बोलतोयस? आपण इथे चोरी करायला आलोय। जर तू ओरडायला लागलास तर तुझा आवाज ऐकून शेतकरी जागा होईल आणि आपल्याला चांगला चोप देईल। गप्प बस। आपल्या आवाजाची तारीफ करण्याऐवजी चंपू कोल्हा आपल्याला मूर्ख म्हणाला। हे ऐकून धोंडूला राग आला। तो गर्वाने म्हणाला, तुला संगीतातलं काय कळतंय? माझा आवाज किती मधुर आहे हे तुला माहित नाही। आज तर मी गाणारच। चंपू कोल्ह्याने ओळखलं की हा मूर्ख गाढव काही ऐकणार नाही। तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणाला, ठीक आहे बाबा, गा तू, पण गाण्याआधी मला कुंपणाच्या बाहेर जाऊ दे। मी तिथे उभा राहून बघतो की कोणी येतंय की नाही। असं बोलून चंपू कोल्हा तिथून पळाला आणि लांब एका झाडीत लपून बसला। इकडे धोंडू गाढवानं एक दीर्घ श्वास घेतला आणि आपलं तोंड वर करून कर्कश आवाजात ओरडायला, म्हणजे त्याच्यामध्ये गायला सुरुवात केली। गाढवाचा तो विचित्र आवाज ऐकून जवळच झोपलेला शेतकरी जागा झाला। त्याला समजलं की कोणीतरी त्याच्या शेतात शिरलंय। तो हातात एक मोठी काठी घेऊन धावतच शेतात आला। त्यानं पाहिलं की एक गाढव त्याच्या शेतातील काकड्या खाऊन मस्त गात उभय। शेतकऱ्याचा राग अनावर झाला। त्याने त्या गाढवाला इतकं मारलं की धोंडू गाढव वेदनेने विव्हळू लागलं आणि इतक्यावरच न थांबता त्या शेतकऱ्याने त्याला शिक्षा म्हणून एक मोठं जातं त्याच्या गळ्यात बांधलं। मार खाऊन लंगडत लंगडत आणि गळ्यात ते जड जातं घेऊन धोंडू गाढव कसं बस शेताच्या बाहेर पडलं। त्याला असं बघताच चंपू कोल्हा बाहेर आला आणि त्याची फिरकी घेत म्हणाला, वा मित्र वा, काय सुंदर गायलास। तुझ्या गाण्याने शेतकरी इतका खुश झाला की त्याने तुला बक्षीस म्हणून गळ्यात तगडी हार घातला। वा, अभिनंदन। चंपूचं हे बोलणं ऐकून धोंडूला आपली चूक समजली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती। या गोष्टीचं तात्पर्य काय? प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ आणि जागा असते। अवेळी आणि अयोग्य ठिकाणी केलेला मूर्खपणा नेहमीच संकटाला आमंत्रण देतो। कशी वाटली ही गोष्ट आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।